लुप्त होत चाललेला पारंपरिक पदार्थ म्हणजे सरगुणे। तर हे सरगुणे कसे बनवायचे आणि स्पेशली हे आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका, कारण कुठल्या वेळेला कशा प्रकारे काय काय केलेलं आहे ते तुम्हाला कळेलच। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले सरगुणे बनवण्यासाठी आपल्याला सर लागतात, म्हणजे असे बारीक बारीक काड्या लागतात लांब। तर आम्ही जंगलात गेलो आहे, अशा प्रकारे ते भोसच्या काड्या आणलेल्या आहेत, कुसळीच्या भोसच्या, किंवा मग ज्यांच्याकडे ज्वारी पिकते त्याचे धांडेसुद्धा चालतात। तर आईनी बघा एक भरपूर सारे तोडले आहेत, तर ते घेऊन आलो। त्यानंतर आपल्याला त्या सरांवर गुंडाळ्यासाठी पीठ मळायचं आहे। तर एक ग्लास घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि 2 ग्लास घेतलेला आहे रवा। तर याला आता छान चाळून घ्यायचं आणि त्यात थोडं मीठ टाकून याला भिजून घ्यायचं। जास्त मीठ घालू नका, कारण की मग काय होतं, ते सरावर गुंडाळण्याचं जे पीठ आहे ते तुटत जातं, म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला 4 तास तरी भिजत ठेवायचं, थोडं पाण्याचा हात लावून वरतून, म्हणजे ते वरतून जे लेयर असते ती कडक होत नाहीत। तर आईनी दुसऱ्या वाट्यात ट्रान्सफर केलेलं आहे पीठ बघा। आता याच्यावर पाणी टाकून ते व्यवस्थित मळून ठेवते। आता बघा पाणी घातलेलं आहे, छान असं भिजत टाकलेलं आहे। आता 4 तास झाले की छान आपण जसं पोळीसाठी कणिक मळतो तसं छान मळून घ्यायचं अगदी व्यवस्थित, खूप छान थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं। तर मळून घेतलेलं आहे। त्यानंतर एक थोडीशी लाटी घ्यायची आणि अशी गोलगोल गोलगोल अशी लांब तार करून घ्यायची त्या पिठाची, आणि जे सर आहेत त्याला आधी तेल लावून घ्यायचं, सगळ्या सरांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि असं छान गुंडाळून घ्यायचं। बघा तुटलं तर हे जॉईंटसुद्धा होतात आणि मग याला वाळत ठेवायचं। वाळवताना एकदम कडक वाळू द्यायचं नाही, कारण की आपल्याला हे जे पीठ आहे ते सरांवरून काढायचं असते, त्या गोल काड्यांवरून काढून घ्यायचे, या गोलवाल्या काड्यांवरून काढायचं असते, म्हणून एकदम कडक वाळू द्यायचं नाही आणि एकदम ओलंही राहू द्यायचं नाही, म्हणजे मध्यम सुकलं की त्याला काढावं लागतं। तर हे सर गुंडाळलेले आहेत बघा, तर हे अर्धवट सुकले आहेत, याला आता आम्ही काढून घेतो आहे बघा। थोडं थोडं तोडून काढून घ्यायचे आहे व्यवस्थित, समोर दिसतच आहे बघा। अशा प्रकारे थोडं थोडं करून त्याला छान काढून घ्यायचं। हे बघा असे छान स्प्रिंगसारखे ते रेडी होतात, तर असे काढून घ्यायचे। त्याचबरोबर उद्या म्हणजे 23 तारखेला हनुमान जयंती आहे, तर उद्या माझ्या चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे हनुमान जयंतीचा महाप्रसाद। नागपूरजवळ फेटरीजवळ हनुमान मंदिर आहे, जे खूप प्रख्यात आहे, प्रसिद्ध आहे। तिथे दरवर्षी जिम लॅबॉरेटरीवाले महाप्रसाद करतात। तर उद्या हा महाप्रसाद आहे, तर उद्या सकाळी 6 ते 7च्या दरम्यान लाईव्ह होणार आहे। तर नक्की माझ्या चॅनलवर कनेक्ट करा आणि हा महाप्रसादाचा लाईव्ह बघायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही जर नागपूरच्या आजूबाजूला राहत असाल तर नक्कीच तिथे येऊन तुम्ही हा महाप्रसादाचा आस्वाद नक्की घेऊ शकता। तर अशा प्रकारे हे सरगुणे रेडी झाले आहेत, तर मग करून बघा, खाऊन बघा, रेसिपी शेअर करून बघा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत आणि उद्यासुद्धा। बाय।